मला तर आता बघूच वाटत नाही ते बिग बॉस. असला घाण चाललाय. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, जे बिग बॉसमध्ये जे प्लेयर्स वगैरे असतात, वेगवेगळे प्लेयर्स येतात, ते त्यांचं खरं रूप असतं का एकदम गेम खेळण्यासाठी येतात? ते गेमसाठी असणार नाहीत. हो ना, असं मला नाही वाटत की ती खरी आहेत. हो ना. रितेश सर काय म्हणलं आता हां, अखेरला, बरोबर. तुम्ही बिग बॉसची वाट लावली म्हणजे काय ती अच्छा. लिहिलेलं म्हणजे आधी नव्हतं, आता ते स्क्रिप्टेड आता झालंय. तसं वाटतंय. अच्छा, आता म्हणजे स्क्रिप्टेड रितेश झालंय सर का? म्हणलं त्यांना घरात. अच्छा. त्या बिग बॉस मध्ये लय लोक बदलतात. हो ना. लय. बिग बॉस मराठीचं सीझन 6 चालू आहे. ते अगदी चांगल्या पद्धतीनं चालतंय. पण मात्र ज्या पद्धतीनं बिग बॉस मराठीचं 5वं सीझन गाजलं होतं, तेवढं हे सीझन गाजत नाही, असं अनेकांना वाटतंय. कारण की ज्या पद्धतीनं या बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये सगळ्या काही चोऱ्यांचाच प्रकार आपला पाहायला मिळतो आणि त्यामध्ये असणारी जी भाषा आहे ही सुद्धा कुठंतरी न पटणारी या अगोदर होती. काही कलाकार घराबाहेर गेल्यामुळं ती भाषा आता कमी झालेली आहे. पण मात्र याशिवाय घरामध्ये दुसरं काही नाही. तो राखीचा ड्रामा, तो राकेशचा ड्रामा हेच सगळं पाहायला मिळत आहे. म्हणूनच या बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनवर थेट बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण हा देखील भडकलेला आहे. त्यानं काय सांगितलंय? त्यानं सांगितलंय की हा शो अशा पद्धतीनं चालतोय की तो बघू सुद्धा वाटत नाही. एकदम घाण पद्धतीनं हा शो चालू आहे. कारण की भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही स्क्रिप्टेड गेम खेळू नका, तुम्ही ठरवून सगळं काही करू नका. हा स्क्रिप्टेड खेळ नाही, हा स्क्रिप्टेड गेम नाही. मग तुम्ही असं ठरवून का करता? असं रितेश देशमुख यांनी थेट सगळ्यांना घरातल्या सदस्यांना सांगितलं होतं आणि एका पद्धतीनं चांगलंच झापलं होतं. पण मात्र तरी सुद्धा घरातले जे सदस्य आहेत ते काहीही नवीन करत नाहीत. त्यांच्याकडे नवीन करायला काहीही नाही. या बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा जर आपण विचार केला तर आपला काय काय गोष्टी बघायला भेटल्या. सगळ्यात पहिली गोष्ट बघायला भेटली ती म्हणजे रुचिताची भाषा. कशा पद्धतीचं बोलणं, कशा पद्धतीचं भांडणं, हे एक आगळी वेगळीच भाषा होती. कुठंतरी राज्यातल्या जनतेला ती न पटणारी होती. लोक परिवारासह, कुटुंबासह हा शो बघतात आणि ऐन प्राईम टाईमला जेवण करायच्या टायमालाच हा कार्यक्रम सुरू होत असल्यामुळं त्या ठिकाणी कशा पद्धतीचं बोलणं लोकांना पटत नव्हतं. बिग बॉसनं अनेक वेळा रुचिताला समजून सांगितलं होतं, पण मात्र तिनं न ऐकल्यामुळं तिला घराबाहेर काढावं लागलं. आता रुचिता घराबाहेर गेल्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये एक वेगळंच प्रकरण आपल्याला पाहायला मिळालं. या घरात आता भांडणं होत नव्हते, या घरात आता काही वादविवाद होत नव्हते. होत होते तर ते एकमेकांसोबत अगदी साधारण पद्धतीनं होत होते. पण मात्र राखी घरामध्ये आल्यापासून राखीनं जो काही ड्रामा सुरू केला तो सुरुवातीला चांगला वाटत होता. पण मात्र आता तिला सुद्धा नवीन काही मुद्दे सुचत नाहीयेत. येऊन जाऊन त्या राकेशच्या पाठीमागं फिरणं, राकेशविषयी काहीतरी म्हणणं, मग राग आला म्हणून काहीतरी करणं, हे आता ते रेग्युलर तेच 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 झाल्यामुळं ते सुद्धा आता लोकांना रटाळवाणं वाटू लागलेलं आहे आणि लोकांना ते सुद्धा आता आवडत नाहीये. दुसरा विषय जर आपण पाहिला तर प्रभू शेळकेचा. प्रभू सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळतोय, कुठंतरी कॉमेडी करून काहीतरी हसवण्याचा प्रयत्न करतोय. विशाल प्रभूवर चिडतोय. मग आता घरामध्ये काय होईल, कशा पद्धतीनं होईल, हे एकंदरीत बघायला लोकांना चांगलं वाटतंय. पण मात्र जेवढ्या चांगल्या पद्धतीनं 5वं सीझन गाजत होतं, चाललं होतं, त्याचा TRP वाढलेला होता, तेवढा TRP आपल्या 6व्या सीझनचा वाटत नाही आणि याचं वेगळं काही आपल्या घरामध्ये दिसत नाही. म्हणजे 5व्या सीझनमध्ये ज्या पद्धतीनं जान्हवी किल्लेकर ही भांडत होती, तर निक्की तांबोळी सुद्धा तिला टक्कर देत होती, सूरज चव्हाण होता, वर्षा उसगावकर होत्या, यांचं म्हणजे एक सीझनच वेगळं होतं. ते त्यांनी मोठ्या प्रमाणात गाजवलं होतं. पण मात्र ते गाजलंय, हे सुद्धा गाजतंय असं भाऊच्या धक्क्यावर सांगितलं जातंय. खरंच ते खरं आहे का? तुम्हाला काय वाटतं? हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.